स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। श्री क्षेत्र वडगाव काशिंबे येथील पवित्र स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपती मंदिर परिसर रविवारी दुपारी एका धक्कादायक घटनेने हादरला। तारीख 12 एप्रिल 2026, वेळ दुपारी ठीक 3 वाजताची। मंदिर परिसरातील मोरया हॉटेल आणि फुल भांडारच्या चालक असलेल्या एक वृद्ध आजी नेहमीप्रमाणे आपल्या काउंटरवर बसल्या होत्या। त्याच वेळी देवदर्शनाचा बहाणा करून दुचाकीवरून 2 अनोळखी तरुण तेथे आले। या दोन्ही चोरट्यांनी अतिशय चालाखीने आजींशी संवाद साधण्यास सुरुवात केली। आम्हाला गणपती बाप्पाला 2000 रुपये अर्पण करायचे आहेत, ही रक्कम तुम्ही तुमच्याकडे ठेवा, असे त्या चोरट्यांनी आजींना सांगितले। त्यावर आजींनी प्रामाणिकपणे उत्तर दिले की वर मंदिरात काका आहेत, त्यांच्याकडे तुम्ही ही दानाची रक्कम जमा करा। मात्र चोरटे आधीच पूर्ण तयारीनिशी आले होते। त्यांनी आजींना विश्वासात घेण्यासाठी सांगितले की आम्हाला वरूनच सांगण्यात आले आहे की ही दान देण्याची रक्कम खाली आजींकडे जमा करा। त्यानंतर त्या भामट्यांनी आजींच्या काउंटरवर 2000 रुपये, त्याचबरोबर त्याच्या सोबत असणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीच्या बोटातील अंगठी त्यावर ठेवली। आजींचे लक्ष विचलित करण्यासाठी चोरट्यांनी एक अजब आट घातली। तुमच्या अंगावर असणारे सोने काढून या पैशावर ठेवा, असे त्यांनी आजींना सांगितले। मग आजींनी त्यांचे असणारे सोन्याचे गळ्यातील त्यावर वरचे वर ठेवले, पण त्यांनी आजींना असे सांगितले की ते सोने काढून ठेवावे लागेल। त्यावर आजी देखील त्यांच्या बोलण्याच्या जाळ्यात अडकल्या आणि त्यांनी आपल्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र काढून त्यावर ठेवले। आजींना बोलण्यास गुंतवून त्यांनी 100 रुपयांची चिल्लर मागितली। त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीची घेतलेली अंगठी पुन्हा त्याला परत दिली। नीट वेळ साधून चोरट्यांनी 2000 रुपये व सोन्याचे मंगळसूत्र याची पुडी बांधण्याचे नाटक केले। त्यानंतर एका पिशवीमध्ये दगडाची पुडी ठेवली व पिशवी टेबलावर ठेवली। नंतर ते बाहेर आले, पुन्हा आजींना हाक मारली आणि आजींना सांगितले तुमचे दर्शन घ्यायचे आहे, असे सांगून त्यांनी चक्क आजींच्या पाया पडून आशीर्वाद घेतला। दोन्ही चोरटे त्या ठिकाणाहून जात असतानाच आजींना संशय आला। आजींनी ती पुडी उघडून पाहिली असता त्यात सोन्याऐवजी केवळ खडे आढळून आले। आजींनी तात्काळ आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत ते दोघे चोरटे आपल्या दुचाकीवरून घोडेगावच्या दिशेने वेगात पसार झाले। या घटनेनंतर घाबरलेल्या आजींनी तात्काळ आपला मुलगा मंगेश शेटे याला फोनवरून सर्व प्रकार सांगितला। मंगेश शेटे यांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ मंचर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला। घटनेची माहिती मिळताच मंचर पोलिसांनी तातडीने श्री क्षेत्र वडगाव काशिंबे येथे धाव घेतली। पोलिसांनी घटनास्थळीचा रीतसर पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे घोडेगावच्या दिशेने पळालेल्या त्या दोन्ही अट्टल चोरट्यांचा शोध सुरू केला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास मंचर पोलीस करत आहेत। देवस्थान किंवा सार्वजनिक ठिकाणी अनोळखी व्यक्तीवर अतिविश्वास ठेवू नका। सध्या समाजात हात चालाकी करून बोलण्यात गुंतवून किंवा पैशाचे आमिष दाखवून वृद्ध नागरिकांना लुटणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत। कोणीही अनोळखी व्यक्ती मंदिरात दान देण्याच्या बहाण्याने किंवा पोलिसांचे नाव सांगून तुमच्या सोन्याचे दागिने काढून ठेवण्यास सांगत असेल तर त्याला बळी पडू नका। आपली फसवणूक होत असल्याचे जाणवताच तात्काळ आरडाओरडा करा आणि तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधा। आपली सतर्कता आणि जागरूकता हीच अशा भामट्यांपासून आपला बचाव करू शकते। तुमचं नाव सांगा आणि काय घटना झाली होती तुमच्या दुकानामध्ये, काय सांगा? लताबाई विठ्ठल शेटे। आणि ते आले तसे त्यांनी पाणी मागितलं, पाणी दिलं, पाणी पिले आणि ते एक खुर्ची असा तोंड करून बसला। एक माझ्या कस्टमर म्हणून आले होते का कोणी? असं बिगर ओळखीचे दुकानात आले होते? आमच्या दुकानाचं नाव काय? मोरया हॉटेल। मोरया हॉटेल हे कुठं हॉटेल आहे तुमचं? गणपतीच्या गणपती पायथ्याशी मंदिर शेजारी। हा, तर आता काय घटना काय झाली पुढे मग ते असे आले, मला म्हटले मला स्त्रीला 2000 अर्पण करायचं। तर मी म्हणलं माझ्यापाशी नका अर्पण करू, तिकडं वरती काका आहेत त्यांच्याकडे द्या ना। तर ते म्हणले नाही, काकाने सांगितले का आजी जवळ द्या। आणि मग ते त्यांनी 2000 काढलं। काढल्याच्या नंतर असं ठुलं टॅबलावर ठुल्याच्या नंतर एक
तो दुसरा हे होता का माणूस त्याच्या बरोबर, त्याच्या हातातली अंगठी काढली, त्या 2,000 ठेवली आणि मला म्हणला आजी तुमचंही पण सोनं हे करायला पाहिजे, त्याच्यावर ठेवायला पाहिजे. तर मी काय केलं, गळ्यातलं धरलं तसं असंच ठेवलं, गाड्या सुगाट म्हणजे असं लांब होतं ना, असंच त्याच्यावर ठेवलं. तर ते म्हणले तसे नाही, ते काढूनच ठेवायला पाहिजे. मग मी ते काढून ठेवलं त्याच्यावर. मग त्यांनी काय केलं, 100ची नोट माझ्याकडे दिली. ते म्हणले आम्हाला सुट्ट द्या, चिल्लर द्या. तर मी एक 50ची नोट, 2 50च्या नोटी दिल्या. तर त्यांनी परत 50 माग दिलं का परत चिल्लर द्या. मग मी 10-10चं 5 ठोकं दिलं आणि मग तिथून मोर ती पुडी बांधली त्यांनी त्या याची, ती अंगठी देऊन टाकली त्या माणसाची समोर माझ्या, देऊन टाकली. आणि माझं मंगळसूत्र ते 2,000 त्यांचंच होतं, त्याची पुडी बांधली. ते पुडी बांधल्याच्या नंतर त्यांनी पिशवीत टाकली, ती पिशवी होती तिथं, त्या पिशवीत टाकली. पिशवी घेऊन त्या कॉम्प्युटरपर्यंत नेले. तिथं जाऊन त्यांनी अशी वर ठेवली, टॅबलावर तिकडं नेऊन त्याच्यावर ठेवली. आणि मग ते बाहेर निघाले. बाहेर निघल्यावर मग मला हाका मारली परत. मी जरा पार हेच झाले, शंक झाले ना, मला काही तुम्हाला काय सुधरत नव्हतं. आणि मग ते म्हणले मला आजी तुमचं दर्शन घ्यायचंय. मग ते तिथपर्यंत मी गेले, त्यांनी माझं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याच्या नंतर त्यांनी ना गाडीवर बसायला लागले, हेल्मेट ते घातलं. मग मी आतमध्ये आले. आतमध्ये आले, त्या पिशीत बघितलं, ती पुडी सोडून बघितली तर त्याच्यात खडं. आणि मग मी वाढायला लागले तर ते अशाच गाडीच्या अंतरावरच गेलो होते, मी नव्हतं लांब. ओरडते त्यांनी मागे बघितले, एकाने मागच्याने जाताना मागे बघितले. ते पुढे गेल्यावर तुम्ही काय केलं नक्की? मागून वरारडे, ती पिशवी बघितल्यावर वरारडे, त्याच्यात नाही सापडलं ना, वरारडे ओरडत राहिले मोठ्या मोठ्याने. नंतर काय झालं, मग फोन घेतला, फोन चाच पडले तर फोनही लागानी. म्हणलं यांना फोन करावं. ते कसं ह्या रोडनीच निघालं होतं रामाच्या देवळापासून. आपण मग पुढे तुम्ही काय, मग कोणाला फोन लावला काय? पोराला फोन लावला. त्यांना म्हणलं पटकनी बाहेर निघा इथून, आता घराच्या बाहेर रोडवरच घर आहे. म्हणल्यावर येतील ना 2 मिनिटात. तर ते बाहेर येतपर्यंत ते सटून गेले मोर. ओके, म्हणजे अशी घटना झालेली आहे हा तिथे. हा हा. चोरीची घटना झालेली आहे. साधारण कितीचं होतं ते सोनं? ते 3 पावणे 3 तोळेच असं सोनं होतं. हा. काय गंठण होतं का काय होतं? मंगळसूत्र, डायरेक्ट मंगळसूत्र होतं. मंगळसूत्रच होत. म्हणजे ते डायरेक्ट त्यांनी घेऊनच गेले सगळे. घेऊनच ती गेले. पुडी जी होती, हा, ती घेऊनच गेली. मग आता तक्रार दाखल केलेली आहे हा पोलिसांमध्ये? हा, केली. पोलीस आले होते काल. म्हणजे तपास चालू आहे. हा हा हा.